अशा पद्धतीने तुम्हाला मुलाखत राऊंडसाठी तयारी करायची आहे। आता ऑलरेडी तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे अधिकची अर्हता तुम्हाला त्याच्यामध्ये टाकता जरी येणार नसली, शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपला तुम्हाला शब्द आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा सर्व टाकण्याची संधी मिळेल। पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर वेल अँड गुड, ऑफकोर्स शुभेच्छा आहेत। त्या इंटरव्ह्यू राऊंडची तयारी करत असताना अतिशय काळजीपूर्वक या सर्व गोष्टींचं पुनरावलोकन करावं लागणार आहे आणि प्राधान्यक्रम देत असताना तुमचे स्वतःचे 25 पैकी जे काही मी तुम्हाला 15 गुण सांगितले त्याच्यापैकी तुम्हाला किती आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका। तुमचा जिल्हा लिहायचा आहे, तुमचं नाव लिहायचं आहे, बाकी तुमचे डिटेल्स काही लिहू नका, TITचा रोल नंबर लिहू नका, परंतु या 15 पैकी जे तुमच्या हक्काचे आहेत त्याच्यामध्ये कोणामध्ये बदल होऊन आणि ते कसं करायचं तुम्हाला याच्याबद्दल अजून जर हवं असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा, तुमची रँकही बघा आणि त्याच्यामध्ये तुमचे आत्ताच 15 मार्क्स आहे तुम्ही पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत मुलाखत राऊंडमध्ये घेण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे हे टॉप सिक्रेट आहे की मुलाखती राऊंडसाठी पैसे घेतले जातात, लाखो रुपये उगळले जातात। पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात मुलाखत राऊंड ज्या अंतर्गत खाजगी, अनुदानित, विनानुदानित, अंशतः अनुदानित अशा पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार आहे। पोर्टल भरती सरसकट बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि आता मात्र हा जो मुलाखत राऊंड आहे त्याच्यामध्ये अजून पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाची SOP शालेय शिक्षण विभागानं वेगवेगळ्या आस्थापनांसाठी राखून ठेवलेली आहे। याच्यामध्ये महत्त्वाचे 5 बदल कोणते आहेत ते आपण विश्लेषणासह पाहणार आहोत। जर तुमची अर्हतेपेक्षा किंवा ज्याच्यासाठी तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहेत त्याच्यापेक्षा अजून जर तुमच्याकडे अर्हता असणार आहे तर तुमची मात्र बल्ले बल्ले असणार आहे, कारण मित्रांनो तुमचं जे काही अधिकचं एज्युकेशन आहे त्याला सुद्धा इथं गुणांकन दिलं जाणार आहे। तुमच्यामध्ये स्क्रुटिनिटी केली जाणार आहे, ती कशा पद्धतीची आणि प्राधान्यक्रम देताना उमेदवारांनी याचा विचार करावाच लागणार आहे। प्रथमतः ही जे 5 नियम आहेत, जो तक्ता दिलेला आहे तो व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शालेय शिक्षण विभागानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तो या भरती म्हणजे TAIT 2025 दिलेली आहे, त्या भरतीमध्ये मुलाखतीसाठी एकाच 3च फक्त उमेदवार दिले जाणार आहेत। याआधी 2017ची भरती झाली, 2022ची भरती झाली, त्याच्यामध्ये असं निदर्शनात आलं की उमेदवारांकडून कशा पद्धतीचा मुलाखत राऊंड होतो हे तुमच्या आमच्यापर्यंत माहीतच आहे, ओपन सिक्रेट आहे। आणि आता मात्र याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करते आणि अर्थातच ते प्रयत्न आहेत त्याला यश मिळवून देण्यासाठी मित्रांनो तुम्ही देऊ नका मग कोण घेणार नाही, तुम्ही देताय म्हणून लोक घेतात, हे लक्षात ठेवा। याचा संदर्भ तुम्हाला व्हिडिओच्या पुढे शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला लक्षात येईल। सर्वप्रथम आपण महत्त्वाचे 5 बदल कोणते आहेत इंटरव्ह्यू राऊंडमध्ये ते व्यवस्थित साध्या सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया। अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायचं आहे। आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक। अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। मुद्द्याला सुरुवात करूया। जो 2 एप्रिल 2026चा जो शासन निर्णय आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा, हा GR जर तुम्हाला हवा असेल तर आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, त्याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। तुम्हाला हा GR सुद्धा ॲज इट इज मिळून जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये मुलाखतीसह हा जो निवडणाऱ्या शैक्षणिक संस्था आहे त्याच्यासाठी उमेदवाराची निवड करताना मानांकन जी मानक कार्यपद्धती आहे म्हणजे SOP आहे ती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीने 2017 पासून पोर्टलद्वारे भरती सुरू आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप होतात ते उमेदवारांना, योग्य त्या उमेदवारांना ज्याच्याकडे हायर एज्युकेशन आहे, DED झालेला आहे, BEd झालेला आहे, MAd झालेला आहे, PhD झालेला आहे, SET झालेला आहे, NET झालेला आहे, तरी सुद्धा या भरतीमध्ये तुम्हाला कसा लाभ होणार आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, आजवर असं होतं की माझ्याकडे एवढं एज्युकेशन असताना मला काहीच फायदा नाहीये, परंतु आता तसं होणार नाही, कारण तुम्हाला जस्टिस मिळतोय। मित्रांनो, ज्या पद्धतीने गुणवत्तेला पर्याय नाहीये तसंच पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये आता जर तुमच्याकडे गुणवत्ता आहे, मेरिट आहे, तर तुम्हाला मात्र नक्कीच ऑप्शन आहे, तो म्हणजे शिक्षक होण्याचा। मित्रांनो, याआधी 2022च्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखत राऊंड हा 30 गुणांसाठी होता आणि बाकीचे 70 मार्क्स होते, ते जी रिटर्न परीक्षा झाली होते त्याच्यासाठी होते, परंतु आताच्या त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। आता सध्या मुलाखत राऊंड हा
25 मार्क्सचा आहे, परंतु ते 25 मार्क्स देताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चाळणी दिलेली आहे. जे शिक्षण विभाग चांगलं करतंय ना मित्रांनो, ते मोठ्या मनाने चांगलं सुद्धा म्हणायला आपण शिकलं पाहिजे. अतिशय सुव्यवस्थित, सुबद्ध, साचेबद्ध पद्धतीने ही गुणांकन कसं करायचं आहे आणि ते करताना मानक कार्य पद्धती जी ठरवलेली आहे, जर पवित्र हे पवित्रच राहायला हवं असं जर वाटत असेल तर मात्र याचा फॉलोअप होतोय की नाही हे सुद्धा बघणं आपलं प्रत्येकाचं काम आहे. त्यामुळे तुम्ही देऊ नका, कोण घेणार नाही. मित्रांनो, हा पहिला बदल आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत मुलाखत राऊंड होत असताना जे काही मार्क्स आहेत, पोर्टल शिक्षक भरती मुलाखत राऊंडसाठी 25 मार्क्सची मुलाखत असणार आहे. पवित्र पोर्टल शिक्षण अंतर्गत जो काही 2025 ची TIT दिली असेल तर मात्र हे 25 मार्क्स कशा पद्धतीने देण्यात येणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या अंतर्गत पाहू. परंतु या अगोदर तो 30 मार्काचा होता, आता मात्र तो 25 मार्काचा आहे. आणि जे राहिलेले जे काही मार्क्स आहेत, 75 मार्क्स आहेत, ते मात्र तुमचे जे काही मार्क्स मिळालेले आहेत तुमच्याकडे TIT परीक्षा 2025 जी परीक्षा तुम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये दिली होती, मे जून महिन्यामध्ये दिली होती, त्याच्याच पद्धतीने मात्र आता तुम्हाला मार्क्सचं गुणदान केलं जाणार आहे. पहिला बदल आहे. दुसरा महत्वाचा बदल आहे की हे जे गुणांकन करत असताना किंवा मानक कार्यपद्धती ठरवत असताना ज्या उमेदवारांना 100 गुणांपैकी सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत त्यासच नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की जर समान गुण जर झाले तर काय करायचं. जर एखाद्या उमेदवाराला समान गुण असतील तर मात्र अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचं वय अधिक आहे त्या उमेदवाराचं तिथं कन्सिडर करायचं आहे. म्हणजे जो उमेदवार अगदी एज बारच्या लेवलला आहे तिथं मात्र त्याला प्राधान्य द्यायचं आहे. आणि जर उमेदवारांचं वय जर दोघांचंही सारखं असलं तर मात्र 12वीचे ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहेत त्याचं इथं विचार केला जायचा आहे. आणि अर्थात पर्सेंटेज इतकं सिमिलर नसतं, जर पर्सेंटेज मध्ये पण असेल तर मात्र 10वीचा विचारही केला जातो. त्या उमेदवार निवडीसाठी इंटरव्ह्यूसाठी एकाच 3 उमेदवार पाठवले जाणार आहेत आणि 3 मधून कंपल्सरी एक उमेदवार आस्थापनांना घ्यायचा आहे. हा इंटरव्ह्यू राऊंड मधला अतिशय महत्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय आहे. याआधी संस्था 3ही उमेदवार नाकारू शकत होती. चौथा शिक्षक भरती पवित्र पोर्टल अंतर्गत बदल म्हणजे ही जी पद्धत आहे ती या भरतीसाठी होत असून जे उमेदवार TAIT चौथ्या टेटची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. आणि म्हणजे अर्थात शिक्षण विभागाने मान्य केलेला आहे की मित्रांनो चौथी टेट होते. जे उमेदवार चौथ्या टेटसाठी सुद्धा वाट पाहत आहेत मित्रांनो नक्कीच आहे, कारण मित्रांनो सध्या शिक्षकांची तितकीच गरज आहे. कारण तिसरी टेट आता एकदम दिल्ली दूर नाहीये, तुम्ही पाहतच राहाल की किती लवकर याची प्रोसेस फटाफट होणार आहे. आणि 5वा महत्वाचा बदल ते म्हणजे गुणांकन पद्धती. आता हा गुणांकन पद्धतीचा चार्ट आहे तो प्रथमतः आपण सर्वप्रथम समजून घेऊया मित्रांनो. त्याच्यामध्ये आहेत की जे काही शिक्षक अभियोग्यता व चाचणीमध्ये जे गुण मिळालेले आहेत त्याच्यामध्ये 75% त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि राहिलेले 25% आहेत ते खालीलप्रमाणे द्यायचे आहेत. जी आता पहिले जे आहेत 8 गुण आहेत, नंतर दुसऱ्यासाठी 7 गुण आहेत आणि नंतर मुलाखतीसाठी केवळ फक्त मुलाखतीसाठी 1 to 1 इंटरेक्शनसाठी फक्त 10 मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. बरं, जे 8 गुण आहेत त्याच्यामध्ये शिफारस केलेल्या पदांची व्यावसायिक अर्हता म्हणजे ज्या पदासाठी तुमचं सिलेक्शन केलं जात आहे त्याच्यामध्ये व्यावसायिक अर्हता म्हणजे काय DED, BEd, BPEd, MEd हे काही जे तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालेलं आहे त्याच्यानुसार हे गुणांकन केलं जाणार आहे. बरं, ते 8 गुण आहेत त्याच्यामध्ये 5 गुण आहेत ते विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्या तुम्हाला जर A+ असेल, O असेल म्हणजे ग्रेड असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये 5 गुण मिळणार आहेत. सोबतच प्रथम श्रेणीमध्ये जर असेल जर ग्रेड मिळाले असेल तर मात्र 3 गुण मिळणार आहेत आणि द्वितीय श्रेणीमध्ये असेल 5 किंवा द्वितीय श्रेणीमध्ये जर उमेदवार असेल तर मात्र 2 गुण मिळले जाणार आहेत. आणि जर उमेदवारांकडे शिफारस केलेल्या पदापेक्षा अधिकची अर्हता असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 11-12वी साठी पात्र आहात तर तुमचं फक्त BEd आणि MA झालेलं आहे तर ज्यांचं सेट असेल, नेट असेल, अधिकचं क्वालिफिकेशन असेल, PhD असेल तर मात्र त्याच्यासाठी एक्स्ट्रा 3 गुण इथं उमेदवाराला मिळणार आहेत. त्यामुळे त्याचं सुद्धा इथं सिलेक्शन करताना अतिशय योग्य पद्धतीने होईल. आजवर या उमेदवारांचं नेहमी म्हणायचे की मॅडम आमचं एक्स्ट्रा क्वालिफिकेशन झाले तर आम्हाला संधी आहे का. मित्रांनो, ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे की तुम्हाला 3 गुण बाकीच्या उमेदवारांपेक्षा एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्या पद्धतीने हे 8 गुणांचं
प्रोफेशनल व्यावसायिक अर्हतेसाठी हे गुण दिले जातील. नेक्स्ट आहे की शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, जे काय आपलं ग्रॅज्युएशन असतं, म्हणजे जे गरजेचं आहे करणं, किंवा डीएड पर्यंत पात्रतासाठी 12वी असतं, त्याच्यासाठी करत असताना विशेष पाहुण्यासह उपलब्ध जर असतील गुण तर मात्र A+ जर असेल तर 5 गुण मिळतील. प्रथम श्रेणी असेल तर मात्र 3 गुण मिळतील. द्वितीय श्रेणी किंवा पास फक्त झालेला उमेदवार असेल तर 2 गुण मिळतील. आणि हो, अजून इथं सुद्धा दिलेलं आहे की शैक्षणिक शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल तर मात्र इथं उमेदवारांना 2 गुण मिळणार आहेत बघा. म्हणजे शैक्षणिक अर्हता जर तुम्ही डीएडला पात्र असाल आणि तुमचं BA ही झालेलं आहे तर मात्र दुसऱ्या उमेदवाराचं BA झालं नसेल तर तिथं तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहेत, कारण तुम्ही त्याच्यामध्ये 2 गुणांनी प्लसमध्ये असणार आहात. आणि आता मुलाखत अध्यापन कौशल्य याच्यासाठी जे 10 गुण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मुलाखत घेत असताना खालील गोष्टीचा विचार करायचा आहे की त्याचं संभाषण कौशल्य कसं आहे. त्याच्यासाठी 5 गुण आहेत. संभाषण खूप मॅटर करतं मित्रांनो, शिक्षक आहोत त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशन मॅटर्स अ लॉट. अध्यापन कौशल्य, शिकवत असताना कशा पद्धतीने तो शिक्षक शिकवतोय त्याच्यासाठी 5 गुण असणार आहेत. टीचिंग एडचा वापर करतोय का, इंटरॅक्शन कसं आहे, क्लास कंट्रोल कसं आहे, ऑल दॅट, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता. फक्त विषय ज्ञान, कंटेंट नॉलेज किती आहे, डेप्थ नॉलेज किती आहे, सोबतच उपयोजन क्षमता म्हणजे त्याचा तुम्ही जो काही घटक शिकवलेला आहे तो सध्याच्या परिस्थितीची कसा रिलेट करत आहेत, सोबतच त्याचं मूल्यांकन कसं करत आहात ते सुद्धा ज्ञान आहे का याचा सुद्धा विचार केला जाणार आहे. त्याच्यासाठी आहेत 2 गुण. आणि नेक्स्ट आहे त्याचाच क्रायटेरिया की उमेदवारांचे पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभाव, टीचिंग एड कसे वापरलेले आहेत, मांडणी तुम्ही कशी करताय. बरं, त्याच्या अगोदर पाठ निरीक्षण किंवा तुम्ही डेमो लेसन म्हणजे त्याची तयारी केलेली आहे का, पाठ टाचन काढलेला आहे का, जर हे असेल तर मित्रांनो याच्यासाठी 2 गुण मिळत आहेत. आणि अर्थात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद व पाठाची यशस्वी पुनरावलोकन. म्हणजे शेवटी कन्क्लुजन करत असताना विद्यार्थी तुमच्याशी किती इंटरॅक्शन करतो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतोय का, याच्यासाठी एक जरी गुण असला तर हा एकच गुण हा विनिंग पॉईंट ठरणार आहे तुमच्या या पूर्ण मुलाखत राऊंडच्या प्रोसेस. म्हणजे थोडक्यातच 75 गुण जे तुम्ही ऑलरेडी TAIT मध्ये मिळवलेले आहेत, फक्त 10 गुणांची रेस असणार आहे, ती म्हणजे 1 to 1 मुलाखतीसाठी. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे प्लस क्वालिफिकेशन आहे तर त्या आस्थापनेला तुम्हालाच घ्यावं लागणार आहे. त्यामुळे काळजी नका करू, नक्कीच आपल्या प्रयत्नाला जसं यश येत आहे तसं तुमच्या सुद्धा नशिबी शिक्षक होण्याचं स्वप्न या भरतीतून नक्कीच लिहिलेलं आहे. आणि मेरिट सुद्धा कमी येणार आहे, तुमचं मार्क्स सुद्धा वाढणार आहेत, कारण जागा भरपूर येणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दलची अजून कोणती शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.